महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भेटणारी ढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी आज मी घरी ट्राय केली आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. आणि तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. चवीला तर एवढी छान आणि भन्नाट झाली होती ना. तर सगळ्यात आधी मी काय केलं, एक कुकर घेतला आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी अख्खा मसूर घेतला आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ ह्याला धुवून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये पुरेसं पाणी टाकलं आहे आणि अर्धा चम्मच तेल टाकून याच्यात 2 ते 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. तर इकडं आपलं मसूर शिजतो आहे तोपर्यंत इकडे जिरा राईस पण करून घेते. तर त्यासाठी मी एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकले आणि त्याच्यामध्ये जिरा, दालचिनी, विलायची, तेजपत्ता असे खडे मसाले घालून चांगलं मी याला फोडणी दिली आहे. तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले आणि चांगलं असं ढवळून घेतलं आहे. नंतर आता पाण्याला एकदम छान अशी उकळी आली आहे. आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकते आहे. तर आता त्याला एकदा चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे आणि आपलं इकडं राईस पण होईल. तर आता बघू शकता आपल्या इकडे राईस होत आला आहे आणि त्याच्यावर एकदम बारीक गॅस करून मी असं वाफेवर ठेवला आहे. तर आता इकडं मी भाजीची पण तयारी करते. तर सगळ्यात आधी मी एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये तेल टाकले 2-3 पळ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकून घेतला आहे आणि आपण बारीक चिरलेला एक एक कांदा पण टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये आणि असं चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये काय आपल्याला मसाले टाकायचे. तर सगळ्यात आधी मी इकडं हळद, मिरची, थोडा कांदा लसूण मसाला आणि थोडा मटण मसाला पण टाकलेला आहे आणि तेलामध्ये चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे, ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता हे चांगलं आपलं टोमॅटो पूर्ण गाळ होईपर्यंत चांगलं असं फिरवत राहायचं आहे. नंतर जे आपला मसूर होता एका साईडला शिजवून घेतलं तर ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगलं असं फिरवून घेऊ. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जसं म्हणजे पाहिजे तसं थोडंसं पाणी आपण टाकू शकतो. तर मी इकडं गरम पाणी करून टाकलेलं आहे थोडंसं आणि याला चांगली उकळी येईपर्यंत ठेवलं आहे. तर बघू शकता इकडं आपलं चांगलं भाजीला उकळी आलेली आहे. तर अशा पद्धतीने मी अख्खा मसूर बनवलेला आहे. तर एकदम असं ढाबा स्टाईलमध्ये. तर आणि त्याच्यासोबत मस्त जिरा राईस पण बनवला आहे आणि मी पोळी पण घेणार आहे इकडं. तर तुम्ही त्याच्यासोबत पाव पण खाऊ शकता गरम करून किंवा मग पोळीसोबत पण खाऊ शकता. तर इकडे मी बटाट्याची चटणी पण केलेली आहे आणि पोळी पण बनवली होती. तर तुम्ही जिरा राईस किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.